नमस्कार मंडळींनो, मायलेकी रेसिपी चॅनलमध्ये तुमचा मनापासून स्वागत। आज मी तुमका मालवणी पद्धतीत आम्ही मच्छीची कढी कशी बनवतो ही आज मी तुमका या रेसिपीमधून दाखवतले। यासाठी लागणारे साहित्य खोबरा, कांदो, मिरची, टोमॅटो, कैरी, धने, लसूण, हळद आणि तिरफळा हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक मिक्स करणार आहोत। या बघा मिक्सरचा भांडा घेतला, त्याच्यात सगळ्यात आधी आम्ही मिरची टाकणार। पहिली मिरची टाकली, कांदो टाकलो, टोमॅटो, लसूण, धने, तिरफळा, हळद आणि कैरी हे थोडं पाणी घालायचा आणि बारीक मिक्स करून घ्यायचा। एकदम बारीक वाटण करायचा। हे बघा वाटण जसा बारीक झाला तर त्या वेगळ्या एका वाटीत काढायचा, वेगळ्या भांड्यात काढलं आणि त्याच भांड्यात राहिलेला खोबरा किसलेला तर त्यात टाकायचा। हे बघा आम्ही टाकून घेतलं खोबरा आणि त्यात पण थोडा पाणी टाकायचा आणि बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। दोन्ही वाटण बारीक मिक्सरमध्ये वाटायची। हे बघा दोन्ही वाटण मी बारीक मिक्सरमध्ये वाटून तयार करून ठेवले। ही दोन्ही वाटण करून फोडणीसाठी लागणारो कांदो, लसूण आणि कढीपत्ता हे बघा गॅस लावली, कढई ठेवली, कढई तापल्यावर तेल टाकायचं आणि तेल तापल्याशिवाय कांदो नाही टाकायचो। कांदो टाकलो, कढीपत्ता टाकलो, लसूण त्यात टाकले आणि चांगली परतून घेतली। हे बघा परतून झाल्यानंतर जरासं लालसर कलर इल्यानंतरच आपण पहिला वाटप लावलेला मिरचीचा तर आम्ही आधी टाकलो। हे बघा मिरचीचं वाटप त्याच्यावर मिक्स करून घ्यायचा आणि मग खोबऱ्याचं वाटण टाकायचं आणि झाकण लावून ठेवायचं 7 मिनिटं। उकळी येईपर्यंत बंद करून ठेवा। जशी उकळी येता हे बघा उकळी इल्यानंतरच आपण त्याच्यात मच्छीची तुकडे सोडायचे। हे मच्छी मीठ लावून कोकम लावून ठेवले होते ते त्यात सोडायचे, हळूहळू सोडायचे, गरम असतं म्हणून। हे बघा हे बघा ह्याला आता मीठ टाकायचं। आधी मी मीठ टाकलेलं असतं, मीठ लावलेलं असतं म्हणून मी थोडं कमी टाकलं मीठ आणि झाकण लावून परत शिजायला ठेवले। आता फक्त त्यात मच्छी शिजेपर्यंत आपल्याला आता वाट बघूची लागतली। जशी शिजल्यानंतर कोकम वरून कोथिंबीर टाकल्यानंतर आमची ही मच्छी कढी आता तयार झाली। ही बघा मच्छी कढी झाली तयार। त्यात मच्छी पण कशी मस्त दिसता। गरम गरम मच्छी कढी ही भातासोबत खूप चांगली लागता। तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। आणि आजच्या या व्हिडिओची रेसिपी तुमका कशी वाटली नक्की सांगा आणि असेच वेगवेगळी रेसिपीचीच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मायलेकी रेसिपी।